प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला अभंग जगत उद्धारक जगत वंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस महाराष्ट्राचा प्राण आपल्या वारकरी संप्रदायाच्या अस्मिता पाचव्या वेदाचे निर्माते दुपारी 12:30 वाजता जन काठीनं मारलं संध्याकाळी त्यालाच आपल्या कीर्तनात उभा करणारे संत तुकाराम महाराज। एक काळ असा होता ऐश्वर्य संपन्न जीवन जगलेले तुकोबा जेव्हा वैराग्याच्या दिशेने प्रवास करतात तेव्हा भगवंतासह समाजही महाराजांची परीक्षा घेतो, पण महाराज थांबले नाहीत। संत तुकाराम महाराजांना वारकरी संप्रदायातून वजा केलं तर या संप्रदायामध्ये काहीही शिल्लक राहत नाही। माझ्या दादानो, धर्माच्या मंडपाखाली बसताना एक पहिला प्रश्न पडतो, तुकाराम महाराज म्हणावं कुणाला? एखाद्याचं नाव तुकाराम आहे याच्यावरून अधिकार संपन्न तुकोबा ते होत नाहीत। मग तुकाराम महाराज म्हणतात कुणाला? उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गानं कमावतो त्याला हराम म्हणतात, मेलेला परत कधीही उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात, हृदयातलं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात, मित्रासारखा वागतो त्याला सखाराम म्हणतात, कायम एकपत्नी व्रत पाळलं त्याला सीताराम म्हणतात, अखंडपणे रामाचं दास्यत्व केलं त्यांना संत रामदास म्हणतात। पण साक्षात जगाच्या बापानं सुद्धा ज्यांच्या पायाला एकदा हात लावायला मिळावा म्हणून वैकुंठाचा त्याग केला ना, त्या साधूला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात। एवढे मोठे अधिकार संपन्न तुकोबा, ऐश्वर्य संपन्न जीवन ज्यांनी उपभोगलं त्या तुकोबरायांनी वैराग्य संपन्न भूमिका सुद्धा बजावलेली आहे। शक्यतो या दोन गोष्टी सर्वसामान्य माणसाला पेलता येत नाहीत। आनंद पचवणं तरी काय सोपी गोष्ट आहे? हे फक्त साधूनच करावं। निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या, हे फक्त साधूचं जीवन आहे। सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लो। बसलेले माझ्याकडे लक्ष द्या। बऱ्याच जणाला असं वाटतं की गरिबी पचवणं कठीण आहे, पण याहून श्रीमंती पचवणं जास्त कठीण आहे। गरिबी पचवता येते, श्रीमंती पचवता येत नाही। 4-2 रुपये माणसाकडे आले ना हाताच्या बाह्या मागं सरतात, गुंड्या काढतात छाताडावरच्या, काय मिरवत फिरतात हो। 3644 एकर ऊस होता तुकाराम महाराजाच्या सासऱ्याकडं, 3644। 1.25 क्विंटल सोन्याच्या पलंगावरती आवली झोपत होती माहेरात, एवढी श्रीमंत होते ती। ज्याचा सातबारा 3644 एकर नुसत्या ऊसाचा असेल त्यांनी किती आकडायला पाहिजे? आपल्याकडे कशातच काय नाही, आपला 1 एकर ऊस असतो, तो पण 265 असतो, आणि त्यालाही पेटावल्याशिवाय कारखाना कधी नेत नाही तरी छताड काढून चालतात आढळगावकर, ऐकताय ना? एवढे श्रीमंत तुकोबा, पण कधी अहंकार नाही। श्रीमंती पचवणं सोपं नाही। एका माणसाला 1 करोड रुपयाची लॉटरी लागली, गावभर झालं, पण ज्याला लॉटरी लागली त्या सखाराम पाटलाला माहित नव्हतं की आपल्याला लॉटरी लागली। मग गावातली मीटिंग बसली। प्रत्येक गावामध्ये काही धराधरीचे कार्यकर्ते असतात, मी धडाधडीचे म्हणत नाही, डी मध्ये आणि री मध्ये फरक आहे। ते धराधरीचे कार्यकर्ते एकत्र आले, ते म्हणे, हे पहा, सखाराम पाटलाला जर थेट आपण सांगू की तुला 1 करोड रुपयाची लॉटरी लागली तर मरल, यापेक्षा आढळ गावात कुणी बाबा आहेत का? म्हणे आहेत ना, मग त्या महाराजाला बोलवा। असं करू, त्या महाराजाला सांगू की सखाराम पाटलाला जाऊन सांगा की त्यांना 1 करोड रुपयाची लॉटरी लागली, महाराज आहेत, त्यांच्या भाषेत ते सांगतील, आणि त्यांनी सांगितलेलं त्यांना कळल। लोक त्या महाराजाकडे गेले। महाराज, हा म्हणे बोला। आपल्या गावातल्या सखाराम पाटलाला 1 करोड रुपयाची लॉटरी लागली, आनंद सहन व्हायचा नाही। असं करा, तुम्ही तुमच्या संप्रदायाच्या भाषेमध्ये एवढं जाऊन सांगा। एवढं व्यवस्थित जर तुम्ही सांगितलं तर तुम्ही महाराज आहात। आम्ही तसं तुम्हाला गावात कधी सप्त्यात पाकिट भरत नाही। असं करू, सारखं तुम्ही आमच्यावर नाराज होता, तारका सोडून 7 दिवस इथं असता, एवढं सगळं तुम्ही गावासाठी करता, मग तुम्ही जर सखाराम पाटलाला जाऊन सांगितलं की 1 करोड रुपये लॉटरी लागली तर यातले 5 लाख रुपये आम्ही तुम्हाला देऊ, हे ऐकून महाराजच मेला हो। आनंद पचवणं तरी काही सोपी गोष्ट आहे, पण माझ्या तुकोबाने आनंदाबरोबर दुःखही पचवले। एक काळ असा होता, हातातलं सोन्याचं कडं महाराजांनी मित्राला दान म्हणून देऊन टाकलं। 8.5 वर्षाचं वय होतं तुकोबाचं। त्याच तुकोबाऱ्यांवर अशी वेळ आली
कोपाला पाटील गावीची हे लोक, आता मज भीक कोण घाल. 6 दिवस माणसानं तूप लावलेली चपाती खावी, पण 7व्या दिवशी कधीतरी रात्रीची शिळी भाकरी खायची सवय लावून घ्या. माणसानं शिळ्या भाकरीला आणि तुटलेल्या चपलेला कधी नावं ठेवू नयेत, कारण त्याच शिळ्या भाकरीनं आपलं एक दिवस पोट भरलं होतं आणि त्याच तुटलेल्या चपलेनं आपलं काट्या कुट्यापासून रक्षण केलं होतं. चांगले दिवस आले म्हणून माणसानं वाईट दिवसांना विसरून जाऊ नये. झाड जुनं झालं, फळ द्यायचं बंद होतं, सावली द्यायचं सोडत नाही. कधीतरी वाटेनं चालताना वाळल्या पाचोळ्यावर पाय देत असाल, वय झालंय म्हाताऱ्याचं म्हातारीचं, त्यांना नावं ठेवत असाल, तर त्या वाळलेल्या पाचोळ्याचा अवेर करू नका, त्या वाळलेल्या पाचोळ्याचा तिरस्कार करू नका. लक्षात राहू द्या, त्याच पाचोळ्याने एक दिवस तुम्हाला सावली दिली होती. आणि म्हणून या सगळ्यांच्या पुण्याईनं सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि वर्ष 25वे आहे, रौप्य महोत्सव आहे. फार मोठ्या दिमाखात हा नाम सप्ताह इथं संपन्न होतोय. मी इथं आल्यापासून एकच मनाशी प्रश्न करतोय, सिद्धेश्वराची कृपा असल्याशिवाय एवढा मोठा नाम सप्ताह इथं पार पडणार नाही. त्या देवाची कृपा आहे. इथं आलो, मंदिरात उभा राहिलो, मला गावातल्या संयोजकांचे फोन आले. खरं तर त्यांनी सांगितले नावं घेऊ नका, पण इथं येईपर्यंत ते संपर्कात होते. त्यांनी माझी अवस्था दुपारी ऐकली होती, आताही त्याने ऐकली. माझी उभा राहण्याची परिस्थिती नव्हती, एवढा आजारी आहे मी. पण इथं आलो खरा, महाराजांच्या मंदिरात प्रवेश केला खरा, भैरवनाथाचं दर्शन घेतलं. आता मला असं वाटत नाही मी श्रीगोंदा तालुक्यात आपल्या आढळ गावात कीर्तन करतो. मला तर असं वाटतं मी पंढरपुरातल्या पांडुरंगाच्या दरबारात कीर्तन करतो. ही अध्यात्माची पंढरी आपण उभी केली. या माळ रानावर अध्यात्माचा मळा फुलवणारी या गावातली माणसं आहेत. मला समस्त ग्रामस्थांचा विशेष अभिमान आहे. आणि हा धर्माचा मंडप तुम्ही उभा केलाय. बऱ्याच जणांना असं वाटत असेल की 25 वर्ष एवढा मोठा खर्च आमचं वाया जातं काय. हे डोक्यातूनच काढून टाका. इथं तनानं मनानं धनानं सहकार्य करणारी मंडळी, कुणी झाडून काढते, कुणी लुटून काढते. देवाच्या दारात येऊन पत्रवाळी उचलायला सुद्धा आईबापाची पाठीमागच्या जन्माची पुण्य असावे लागते, तेव्हा काम होतं, हे लक्षात राहू द्या. आणि इथं आलाच आहात तर त्यांना ऐकावं. आपला एकही मिनिट वायाला जाणार नाही. एखाद्या वेळेला तुमचा नातू पुढे होऊन करणाऱ्या माणसाला म्हणेल, बाबा तुम्ही 26 जानेवारी 1950 पाहिला का? तुम्ही उत्तर द्याल नाही. तुम्ही 15 ऑगस्ट 1947 पाहिला का? तुम्ही म्हणाल नाही. पण तुम्ही अभिमानानं पुढच्या पिढीला सांगाल, बाळा आम्ही आमच्या आयुष्यात 26 जानेवारी पाहिली नाही, आम्ही आमच्या आयुष्यात स्वातंत्र्य दिन कधी पाहिला नाही, तेव्हा नव्हतो आम्ही तेव्हा, पण आमची कॉलर सदैव टाईट राहील. आम्ही अभिमानानं सांगतो, बेटा या डोळ्याला 26 जानेवारी 1950, 15 ऑगस्ट 1947 पाहायला मिळाला नाही, पण या डोळ्याला आढळ गावातला 25वा अर्थात रौप्य महोत्सव या देहानं आणि या डोळ्यानं पाहायला मिळाला. यापेक्षा काय आनंदाची गोष्ट सांगू शकाल? 25वे वर्ष आमच्या कारकिर्दीत पार पडलं. 25वे वर्ष आम्ही पुढे होऊन केलं. रौप्य महोत्सव आम्ही भरवला. आम्ही इथं काबाड कष्ट केले. प्रपंच खरंच आम्ही विसरलो आणि इथं येऊन आम्ही तनानं मनानं धनानं सहकार्याला लागलो. इथली एकही गोष्ट वायाला जाणार नाही. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी आजपर्यंत वायाला कधी गेली नाही. हा आमच्या वारकरी संप्रदायाचा आम्हाला अभिमान आहे. यात तीळ मात्र शंका नाही. ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास करावा, ज्याला आरोग्य पाहिजे त्यानं व्यायाम करावा, ज्याला पैसा पाहिजे त्यानं उद्योग करावा, पण ज्याला समाधान पाहिजे त्यानं डोळे झाकून परमार्थ करावा. परमार्थाचं दुसरं नाव समाधान. आणि हे समाधान तुम्हाला मला प्राप्त व्हावं म्हणून चालू असणारा हा नामसप्ताह आणि याच्यातलं जागराचं कीर्तन सागराचं असल्या कारणानं मला विशेष आनंद आहे. जागराची कीर्तन सेवा सागराची आहे. आपल्या सर्वांच्या भेटीचा योग आलेला आहे. सर्वच महाराष्ट्रातील ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी कीर्तनकार बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. एका म्हणता भले दुजे सहजची निंदिले. सर्वांचेच आभार आहेत. अन्नदान करणारी मंडळी आहेत. मी वाचलं
त्या पत्रिकेत अशी गर्दी आहेत, आमचं घ्या म्हणायला नंबर लागले. हे खरं पुण्य ह वाचन आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. आपण सर्वजण मोठ्या सहकार्यानं इथे एकत्र येत आहे. गाथा पारायण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. हरिभक्तपरायण परमादरणीय परमश्रद्धेय श्री भगवान महाराजांच्या आणि श्री संजय महाराजांच्या व्यासपीठाच्या नेतृत्वानं या ठिकाणी नामसप्ताह संपन्न होतोय. आणि आज मी भाग्यवान आहे. नाही, मगाशी मी त्यांना ओळखलं, ते काय आज नाहीत कीर्तनात. भगवान बाबांचा आशीर्वाद आम्हाला मागेही मिळाला होता श्रीगोंद्यामध्ये, ते होते. आणि आपण सर्वजण आहात. माझ्या पाठीमागं माझा मेवनाच उभा आहे. हरिभक्तपरायण परमादरणीय परमश्रद्धेय संजय महाराज हजारे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. म्हणजे माझा मेवना आहे म्हणून नाही, सोयराय म्हणून नाही, पण बिचारा गोडही आहे. हरिभक्तपरायण संजय महाराज, हरिभक्तपरायण युवराज महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सकाराम बाबा आहेत, बाकी सर्व आत्माराम महाराजांच्या संस्थेतले विद्यार्थी आहेत. यंदा आमच्या घरच्या सप्ताहाला ही मंडळी आम्ही आमंत्रित करणार होतो, पण तुम्ही आधी बुकिंग केलं. हे म्हणाले दाजी लई जीव तुटतोय, आजच आमचा काला झालाय. सकाळी तर काला केला आणि इथं झालोय. त्यामुळं ही सगळी मंडळी तुम्ही अडकून ठेवली, त्यामुळं मी तुमच्यावर नाराज आहे. कमीत कमी पुढच्या वर्षी तरी ही सगळी मंडळी आमच्या सप्त्याला तुम्ही द्यावी अशी मी आयोजकांना विनंती करेन. एवढी गोड माणसं आम्हाला आमच्या भागात न्यायची तो, आणि एवढी गोड माणसं गेल्या 6 दिवसापासून तुम्हाला मिळाली. खरं वाटतं की तुमचंच पाठीमागच्या जन्माचं पुण्य आहे. उद्या संध्याकाळपासून तुम्हाला इथं करमणार नाही. त्यामुळं गंगे आले असेल, ठके आले असेल, रखमाबाई आल्या असतील, आत्याबाई आल्या असतील, मारुती अण्णाच्या भंजे आले असतील, तर त्यांनी कृपया कोण कुठं बसलंय हे न पाहता काय बघायचं ते तास दीड तास या लाडक्या भावाला बघून घ्यावं. ऐकतं ना माझ्या लाडक्या बहिणींनो? हा बस. त्यामुळे तुमचं सर्वांचं लक्ष माझ्याकडे असावं. आपण सर्वजण इथं आलेला आहात. खरं तर सर्वांचंच नाव एका तुकोबऱ्यांच्या प्रमाणात घेतो. महाराज म्हणतात, ते माझे सोय रे सज्जन सांगाती, पाय आठवीती विठोबाचे. ते माझे सोय रे सज्जन सांगाती, माझे सोय रे सांगाती, माझे सोय रे सांगाती, माझे सांगाती सज्जन, सज्जन सांगाती. काही सज्जनही नसतात आणि सोयरे सुद्धा नसतात. बसलेले ताट बसा. बरेच जण सज्जन पण नाहीत आणि सोयरे सुद्धा नाहीत. आम्ही आज येताना रस्त्याच्या डाव्या बाजूला एक मनुष्य दारू पिऊन पडला होता. आमच्या स्वप्नील मामानं गाडी थांबवली नाही. मी म्हणलं काय थांबवली नाही? म्हणे महाराज तो मनुष्य पिऊन पडलाय हो. ज्या अर्थी आम्ही गाडी थांबवली नाही त्या अर्थी तो सज्जन नव्हता, आणि ज्या अर्थी मी तिकडं पाहिलंही नाही त्या अर्थी तो सोयराही नव्हता. अशी यादी दिन मी तुम्हाला. श्रीकृष्णाचा अर्जुनच सोयरा आहे, मग दुर्योधन काय सोयरा नाही का? अरे सोयरा आहे. ज्या अर्थी अर्जुन मेहून आहे त्या अर्थी दुर्योधन सुद्धा. दुर्योधन आहेत का तुमच्याकडं? दुर्योधन देवळात येतात, चांगला बल काढून नेतात, गेलेलं तिथे नेऊन लावतात, रस्त्यावर खडी टाकली तर पोत्यात भरतात, आपल्या अंगणात नेऊन वतात, गावात कधी बिनविरोध होऊ देत नाहीत. अखिल भारतीय मोडणारी संघटना, कोणाचं जुळू देत नाहीत. ठरलं होतं लग्नाचं तर त्यानं लिंबू पिळलं, मोडून टाकलं. अजून आमचा पकवाजा असाच आहे. म्हणजे आमच्या इकडचा, तुम्ही नाही. ऐका ऐका पुढं. सज्जन हो, सोयरेही नाहीत आणि सज्जनही नाहीत. प्रकार दोन. काही माणसं सज्जन असतात पण ते सोयरे नसतात. आता युवराज दादाकडे पाहिलं, मला पहिल्या भेटीतच तो आवडला होता. फार सुंदर आम्ही दादा होते. बिचारा सज्जन आहे, असं वाटतं तो माझा मेहना असावा. त्यानं मला दाजी म्हणावं, मी त्याला भाऊजी म्हणावं. पण आता नाही इलाज आहे, सज्जन असून उपयोग नाही. माझं झालं आता. प्रकार तीन. काही जण सोयरे राहतात पण ते सज्जन नसतात. सहज विषय निघतो. सकाराम पाटील तुमचे कोण हो? गाठ कुठं पडली सांगा. गाठीचं कसं काय विचारलं तुम्ही? गाठ कुठं पडली सांगा. अहो तुमचा मेहना आहे ना तो. गाठ कुठं पडली सांगा.
अहो तो तर तुमच्याबद्दल भरपूर बोलत होता, गावात आपला वट आहे, दाजी माझ्या खिशात आहे, आम्ही एकाच बुलेटवर जातो, मग दररोज असतो, इकडं असतो तिकडं असतो, लई जवळचं नातं आहे वाटतं तुमचं. गाठ कुठं पडली सांगा? बिअर बारच्या बाहेर. मग त्याचा आणि आमचा काडीचा संबंध नाही. का बरं? सोयरा आहे ना, पण सज्जन नाही. असं वाटलं काय तुम्हाला सज्जनही नसतात सोयरे नसतात? आजही 100 माणसात 10 माणसं चांगले आहेत, 10 माणसात 2 माणसं चांगले आहेत. कुठली कुठली माहितीये का? एक म्हणजे तुम्ही आणि दुसरा म्हणजे मी. महाराज म्हणाले एखादा अवगुण शोधण्याचा प्रयत्न जरी केला तरी साधू मधून अवगुण बाजूला काढता येत नाही, याला म्हणायचं संतत्व. महाराज नेमकं म्हणणं काय आहे तुमचं? मग महाराज म्हणाले पाहता अवगुण मिळेची ना, पाहता अवगुण मिळेची ना, शोधण्याचा प्रयत्न केला तरी अवगुण मिळत नाही, याला म्हणायचं साधुत्व. म्हणून साधुत्व कालही श्रेष्ठ होतं, आजही श्रेष्ठ आहे, भविष्यात सुद्धा श्रेष्ठ राहणार आहे. पण आजच्या अभंगाची भूमिका पाहता आजच्या अभंगातलं पहिलं चरण सर्वांच्या पाठांतरातलं आहे आणि अर्थ साधा सोपा सरळ समजण्याजोगा आहे. प्रपंच ओसरो हे 2च शब्द आहेत. पहिले प्रपंच आणि ओसरो. ओसरणे म्हणजे कमी होणे का वाढणे? हो, कमी होणे. ओसरणे म्हणजे जास्त पैसे येणे का कमी येणे? हळूहळू कमी होते, त्याला ओसरणं म्हणतात. अधोगती. महाराज तुम्ही प्रापंचिक सुख मागायचं ते तुम्ही प्रापंचिक अधोगती पण मागता. पण एक सांगू का, जेवढा प्रपंच साधूला कळतो तेवढा प्रपंच आपल्या बापालाही कळत नाही. तुम्ही म्हणत असाल ज्ञानोबांना काय प्रपंच कळतो? बघितलं तर 16व्या वर्षात ज्ञानेश्वरी लिहिली, 22व्या वर्षी समाधिस्थ झाले, त्यांना काय प्रपंच कळणार आहे? आम्ही म्हातारे झालो, आम्हाला 3 लेकरं झाली, आम्हाला जावई आले, नातवंड आली, आता आमच्याच जमिनी टेप लावून विकायला लागली. आम्हाला प्रपंच जितका कळतो तितका यांना कळणार नाही. पण एक सांगू का, साधूला जितकं मातृत्व कळालं तितकं एखाद्या बाईलाही कळालं नाही. एक उदाहरण देतो. माझ्या सर्व बहिणी आहात तुम्ही, मी पहिल्यांदा तुम्हाला विचारतो, आई होण्याकरता बाई असावं लागतं हे तुम्हाला मान्य आहे का अमान्य आहे? बोला बोला बोला. बहिणी आहात तुम्ही माझ्या, आजपासून सगळ्या माझ्या बहिणी आहेत आणि नुसत्या बहिणी नाहीत. बरं किती बायांना वाटतो हा बोराटे महाराज, सागर महाराज आपला भाऊ असावा? हात वर करा बरं. अरे घ्या ना हात वर. एवढा गोरा गोमटा भाऊ तुम्हाला फुकटात मिळतो, घ्या हात खाली. एवढा चांगला भाऊ आहे मी, काय नकटाय का हेकनाय का चकनाय? या डोळ्यानं इकडे बघतो दुसऱ्या डोळ्यानं तिकडे बघतो. एवढा चांगला गोरा गोमटा भाऊ आहे की नाही? आजपासून तुम्ही माझ्या बहिणी. पण कसल्या? कीर्तन झाल्यानंतर प्रत्येक बहिणीनं माझं कार्ड घ्यायचं, माझ्याबरोबर फोटो काढायचा. इंस्टाग्राम वापरत असाल तर मेन्शन करा, फेसबुक वापरत असाल तर टॅग करा. कळतंय ना? कारण तुम्ही माझ्या कोण आहात आणि मी तुमचा कोण आहे. बरं भाऊ कुणाचा आहे? हो, बहिणींचा. आणि बहिणी कुणाच्या? बोला बोला. भाऊ कुणाचा? बहिणी कुणाच्या? भाऊ कुणाचा? बहिणी कुणाच्या? म्हणजे 1500 रुपये कुणाचे? कृपया टीप लक्षात ठेवा, त्याच कार्डवर असणारा नंबर फोन पे आणि गुगल पे सुद्धा वापरता येतो. उत्तर द्या. आई होण्याकरता बाई असावं लागतं, यावर तुमचं मत काय? योग्य का अयोग्य? योग्य आहे. आई होण्याकरता बाईच असावं लागेल हे मान्य का अमान्य? वारकरी बंधू उत्तर द्या. आई होण्याकरता बाई असावं लागतं हे त्रिकाल सत्य आहे. अजून एक दुसरा मुद्दा, आई होण्याकरता बाळाला पोटामध्ये सांभाळावं लागतं हे मान्य का अमान्य? बोला. आई होण्याकरता या पोटातून बाळाला बाहेर आणावं लागतं हे मान्य का अमान्य? बोला. मान्य. आई होण्याकरता प्रसव वेदना सोसाव्याच लागतात हे मान्य का अमान्य? अजून विचारतो, आई होण्याकरता रक्ताचं दूध करावं लागतं हे मान्य का अयोग्य आहे? बोला. योग्य आहे ना? मातृत्व काही सोपी गोष्ट आहे? तर हाताचा पाळणा, नेत्राचा दिवा, बत्ती धरा, दुधाच्या लेकराला पाजायच्या, हाडाची काढ करायची, बाळंत पण
म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्म आहे. हे काय सोपं आहे? पण हे सगळं आहे ना, हे तुमचं प्रापंचिक नॉलेज असेल तर माझा आक्षेप आहे. आई होण्याकरता बाई असावं लागतं हे तुम्हाला कोणी सांगितलं? आई होण्याकरता लेकरू पोटात सांभाळावंच लागतं असं कोण म्हणतं? आई होण्याकरता बाळाला रक्ताचं दूध करून पाजावं लागतं हे कुणी सांगितलं? मला माफ करा या वाक्याकरता. आई होण्याकरता बाई असावं लागत नाही. आई होण्याकरता बाई असावं लागतं हे कोण म्हणलं? आता अशा कितीतरी आया डोळ्यानं पाहिल्यात, अशा कितीतरी आयांच्या बातम्या पेपरात छापून आल्यात. स्वतःच्या लेकराचा जीव घेणारी आई महाराष्ट्रात आहे. स्वतःच्या लेकराचं नरड दाबणारी आई या जगात आहे. स्वतःच्या बाळाला सोडून देणारी आई या जगात आहे. जाऊ द्यावं लोकांचं आपलं ठेवायचं झाकून, लोकांचं बघायचं वाकून. आपल्या घरात काय चाललंय तेही लोकांना सांगावं. आपल्यातल्या एका मिमी म्हणणाऱ्या बाईनं तोंड काळं केलं. आपल्यातल्या एका मोठ्या माणसाच्या आईनं नको तो पराक्रम केला. आपल्यातल्या एका जिची पूजा आपण करायला पाहिजे आजही करतो आपण, जिचं नाव मोठ्या ताकदीनं घेतो, त्या बाईनं आई पण सोडलं आणि नको तो उद्योग केला. भगवान श्रीकृष्णाच्या काळातली कुंती माता स्वतःच लेकरू तिनं वड्याला नदीला सोडून दिलं. कोण म्हणलं तुम्हाला आई होण्याकरता बाई असावं लागतं? आईच होती ना कर्णाची. मग स्वतःच लेकरू तिनं पाण्यात सोडलं आणि मरेपर्यंत त्याला ओळख दिली नाही. हे कसलं मातृत्व आहे? कोण म्हणतं आई होण्याकरता बाई असावं लागतं? आणि आई होण्याकरता बाईच व्हावं असं वाटत असेल तर ज्ञानोबा जगाची आई झाले. कुठं बाई झाले? पुरुष आहेत, पण मातृत्व जगाला वाटलं. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, 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 ज्ञानाबाई माझी ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया. एका जनाला बाया एका जना आणि माया ज्ञानाबाई माझी कुळाचा विचार कुळाचा आई मराठ्याच्या कुळातली असेल तर तिच्या पोटी जन्माला येणारं लेकरू मराठ्याचंच आहे ना. आई धनगराची असेल, पोटातनं जन्माला येणारं बाळ कुठल्या जातीतलं? धनगराचं आहे. आई माळ्याची असेल, पोटातून बाहेर येणारं बाळ कुठल्या जातीचं? अशी आई जन्माला नाही आली की आई एका जातीची आणि लेकरू एका जातीचं. पण ज्ञानोबा राय स्वतःच्या जातीतल्या लेकरावर प्रेम करत नाहीत. न पाहे याती कुळाचा विचार. सामान्य माणसं ज्ञानोबरांना आई म्हणतील यात काय नवालाय? वेदशास्त्र देते ग्वाही, वेदशास्त्र देते ग्वाही, ग्वाही वेदशास्त्र देते ग्वाही, वेदशास्त्र देते ग्वाही. मनाचे ज्ञानाबाई आई, मनाचे ज्ञानाबाई आई. शिवपीठ हे नाथ तुनाथ, शिवपीठ हे तुनाथ. ज्ञानाबाई आई, मनदी ज्ञानाबाई आई. शिवपीठ हे ज्या लेकराला कळत नाही ते लेकरू सुद्धा त्याच्या आईशिवाय दुसरीकडे जात.
आम्ही तर कळते आहोत साधकाचा मायबाप दर्शने हरिताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानोबरायांना आई म्हणतो आपण. जितका प्रपंच माऊलीला कळाला तेवढा प्रपंच आपल्याला कळाला नाही. जाऊ द्या, आपल्या आईजवळ गेलो तर आपला उद्धार आहे. आपल्या आईचा एक दुर्गुण आहे, काय माहिती आहे? आई करते काय? आपल्याच बाळावर फक्त प्रेम करते. ज्ञानोबराय जगावर प्रेम करतात. ज्ञानोबरांच्या आईच्या बाबतीतली एक ओवी फार सुंदर आहे. माऊली म्हणते, लेकरू जर लंगडा असेल, पांगळा असेल तर जगाला राग येतो, आईला कौतुक वाटते. लेकरू जर बोबडे बोलत असेल तर त्याच्या बोबड्या बोलण्याचा जगाला राग येतो, आईला राग येत नाही. ना तरी बालक बोबडा बोली कावा कुडावी चुका पा बोली ते तोज करोनी माऊली घे. आई पण माऊलीने मिळवली. अजून पुढे सांगतो, जाऊ द्या. ऐकण्याची मनस्थिती दिसते तुमच्या चेहऱ्यावर म्हणून सांगतो. काय, मला ही झापूक झुपूक कीर्तन येतात. सगळं येतं मला. झापूक झुपूक येतं, गुलीगत येतं. मी तसा बारामतीच्या पट्ट्यातला आहे. सगळं येतं. माझे अनेक कीर्तन वेगळ्या पद्धतीचे तुम्ही ऐकलीत. ऐका पुढं. ज्ञानोबरायांवरती एकदा प्रेम जडलं भिंतीचं. फरक सांगतो तुम्हाला आपला आणि माऊलीतला. भिंत सजीव आहे का निर्जीव? भिंतीतली दगड सजीव का निर्जीव? भिंतीतली माती सजीव का निर्जीव? अचेतन असणाऱ्या भिंतीनं ज्ञानोबावर प्रेम केलं, साधूवर प्रेम केल्याचा परिणाम आज जसं आळंदीमध्ये माऊलीचं मंदिर आहे तसं आज त्याच आळंदीत भिंतीचं सुद्धा मंदिर आहे. ज्ञानोबरायांचं प्रेम जडलं एकदा खांबावर, आज नेवासाला खांबाचं मंदिर आहे. रेडा जो पांढऱ्या पट्ट्यावरनं गाडी चालवतो तो, तुमच्याकडे त्याला रेडाच म्हणतात ना, का हाल्या म्हणतात महाराज, का टोनगा म्हणतात? हा, म्हशीचा नवरा माहित नाही तुम्हाला? हजबंड ऑफ बफेलो, म्हशीचा नवरा काय म्हणतात त्याला? हा, टोनगा, रेडा. पांढऱ्या पट्ट्यावरनं गाडी चालवतो तो कोण? किती हॉर्न दाबले तरी गाडी बाजूला घेत नाही तो कोण? कीर्तनाला आला तर रिकामा पायाने येतो, जाताना दुसऱ्याच्या नव्या घेऊन जातो कोण? माग बसतो आणि कीर्तनातच मळतो कोण? हे रेड्याबद्दल बोलतो, कोणी अंगाला लावून घेऊ नका. अजून सांगू का लक्षण? कॉलेज सुटायच्या वेळेला बरोबर 5:15 वाजता बुलेटच्या पुंगळ्या काढतो, पुरींच्या मागे फिरतो कोण? माहिती आहे तुम्हाला? असा एवढा शुद्ध बावळट रेडा, निर्बुद्ध असणारा रेडा, ज्याची लायकीच नाही असा रेडा, ज्ञानोबरायांवरती प्रेम केलं रेड्यानं. काय गंमत आहे महाराज? मला तर असं वाटतं कधी कधी आपण माणूस होण्यापेक्षा रेडा झालो असतो तर बरं झालं असतं. माऊलीचा हात आपल्या डोक्यावर मिळाला असता. माणूस होण्यापेक्षा भिंत झालो असतो तर परवडलं असतं. कमीत कमी भाऊकीच्या त्रासातून तरी वाचलो असतो आपण. कुणाला चुकली महाराज? जी भावकी रामाच्या मागे जात नाही, जी भावकी कृष्णाच्या मागे गेली नाही, जी भावकी छत्रपती शिवाजीराजांच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी मल्हारराव होळकरांच्या पाठीमागे गेली नाही, ती भावकी तुमच्या माझ्या मागे काय येणार आहे? म्हणून थोरले असाल तर माफ करा आणि लहान असाल तर थोडंफार सहन करा. माणसाचे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, हेच सांगून जाते लक्ष कुठे आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकवून जाते नेमका आपला आणि परक कोण आहे. माझ्या दादानो, कधी कधी आपण ज्याला पोहायला शिकवतो ना तेच आपल्याला बुडवायचा प्रयत्न करतो. हे प्रपंचात कबूतर हवेत उडत होतं, ऐकताना कबुतरांनो, आणि 2 उंदराची पिल्लं पाण्यात बुडत होती. काय लहर आली त्या कबुतराला, समाज कार्य करायला निघाला, बापू खाली आला होतो. 2 उंदराची पिल्लं आपल्या चुचीत पकडली, घरट्यात नेली. त्याला काय फराळ करायचं नव्हतं, तो काय कावळा नाही. कावळ्यात आणि कबुतरात फरक आहे. स्वतःचे पंख उघडले कुणी? बोला ना कबुतरांनो. आणि स्वतःच्या कबुतरानं त्या पंखाखाली पिलांना ऊब दिली. कुणाची पिलं होती?
15 मिनिटानं कबुतराच्या लक्षात आलं आपण ज्याला ऊब दिली त्या 2 पिलांनी आपला करेक्ट कार्यक्रम केला. काय केलं असेल हो? अशी बरीच उंदराची पिल्ल कबुतरांनो तुमच्या आजूबाजूला फिरतात, सावधान. आपणच देतो उंदराची पिल्लं, सप्ताच आपल्याकडनं काढून घेतला हो त्यांनी. असे फार कबूतर आहेत, गणलेली कबूतर. म्हणून खरंच आहे माझं, 3 लोकांना माणसानं कधीही विसरू नये. 1 ज्यांना अडचणीच्या वेळी मदत केली त्याला, 2 ज्यांना अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला, आणि 3 ज्यांना आपल्याला जाणून बुजून अडचणीत आणलं त्याला. पक्क लक्षात ठेवायचं. प्रपंचातली प्रगती कुणाला सहन होत नाही महाराज. प्रपंचातली प्रगती कुणाला सहन होते? सोपं करतो, भावकीला प्रगती म्हणतात बाबा, कुत्र्याला गती सहन होत नाही. ऐका, पण याच्या पुढचं ऐका, साधूला अधोगती कधी सहन होत नाही. प्रपंच कुणाला पटतो आपला? सध्या विकृती एवढी समाजात वाढली, आपल्या लेकराचा पहिला नंबर आला त्याच्या कष्टानं तरी शेजारचे बोलायचे बंद झालेत. काही नाही, आपलं लेकरू त्याच्या कष्टानं नाही, पण ते शेजारचे बोलायचे बंद झाले. विकृती वाढली. माणसाचा पाय चालताना एक पुढा असतो, दुसरा मागा असतो. पुढा असतो त्याला अभिमान नसतो की मी पुढा आहे, मागं राहतो त्याला कधीही वाईट वाटत नाही की मी मागा आहे, कारण हे क्षणात बदलणारं असतं. चंद्र चंद्राच्या जागाला चमकतो आणि सूर्य सूर्याच्या जागी चमकतो. चंद्रानं कधीही बरोबरी करू नये सूर्याची, आणि सूर्यानं कधीही स्पर्धा करू नये चंद्राबरोबर. दोघंही चमकतात, फक्त आपापली वेळ यावी लागते. एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्यानं कोणी फकीर होत नाही. पण चमकणाऱ्या माणसाला प्रपंचात त्रास होतोच. काजवा चमकत होता आणि चमकणाऱ्या काजव्याच्या पाठलागावर साप होता. काजवा थांबला. अरे मीही प्रापंचिक, तूही प्रापंचिक. हा, मला काजवा म्हणतात, हा, तुला साप म्हणतात, बरोबर. मग मला गिळायला का टपला? मी तुझ्या आद्यात नाही मध्यात नाही, तू फणा काढून माझ्या मागं लागला. मी माझ्या मस्तीत चमकतो ना. आहे का तुझ्या वाटेवर? असं कोण म्हणतं? बोला ना काजव्यांनो. कुणाला म्हणतो? सापाला, किंग कोबरा. तुमचा तर म्हणे भाऊच आहे तो. नागपंचमीच्या सणाला जाता ना, हा भाऊच आहे. थांबून विचारलं काजव्यानं, सापा मला गिळू नको, तुझ्या आद्यात नाही मध्यात नाही, का माझ्या मागं लागला रे? आहे का मी तुझ्या त्रासावर कधी? माझ्या मस्तीत जगतो ना मी. सापानं उत्तर दिलं, तू चमकतो ना. ऐकताय ना? अरे पण मी माझ्या मस्तीत चमकतो, मी तुझ्या आद्यात नाही मध्यात नाही ना, तुझ्या कधी वाटेवर आलो. तुझ्या मार्गानं तू श्रीमंत माणूस, आम्ही बारके आहोत. माझ्या मस्तीत मी चमकतो ना, मग मला गिळायला का टपला? साप म्हणला, तू चमकतो ना. कळलं का नाही? ज्या दिवशी तुम्ही चमकायचे बंद व्हाल ना, त्या दिवशी गावातले साप सोडा, सरडा सुद्धा तुमच्या मागावर येणार नाही. मग आपल्या मागं आपल्याला गिळायला साप लागलाय, आपल्या भावकीतला असू दे, गावातला असू दे, परिसरातला असू दे, पाहुण्यातला असू दे, संप्रदायातला असू दे. म्हणून काजव्यानं कधी चमकायचं बंद करू नये. काजव्यानं चमकत राहावं. सापाचा धर्म आहे आपल्या मागं लागणं. हे प्रपंचातलं सूत्र आहे. रेडा माऊलीच्या समोर आला, ज्ञानोबरायांनी रेड्याचं सुद्धा मंदिर उभा केले. आपण तर माणसावर आपलं का संत वाटोळ करतील. म्हणून जेवढा प्रपंच साधूला कळाला तेवढा प्रपंच तुम्हाला आम्हाला कळालेला नाही. आपला प्रपंच असा काय आहे? वाढावे संतान, ग्रहिवावे धनदान, याही पेक्षा दुसरा मोठा प्रपंच आपल्याकडे नाही. पण साधूचा प्रपंच फार मोठा आहे. हे विश्वच माझे. साधूचा प्रपंच किती देखणा आहे. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, मोडती झरझर, काय करू उपचार, पाहुणे घराचे आज आले ऋषिकेश, काय करू उपचार, करू उपचार, काय करू दरदरी तपाना माझिरा नेल्या
कन्या दरदरीत पाण्या माजरांदिया कन्या हरी मोडक्या त्या बाजावरी वाकळाच्या शेरा ओढाची बाजावर वाकळाचा मुख शुद्धी तू शीतळ तुका म्हणे मी दुर्बळ काय करू उपचार काय करू उपचार कोप मोडती जर्जर उपचार कोप मोडती जर्जर काय करू उपचार कोप मोडती जर तुकोबा तुमच्याकडे आता गरिबी आली दारात आलेल्या देवाला तुम्हाला जेवायला वाढायचं म्हटलं तर कन्या वाढावं लागतात. कन्या परातीत रांधत नव्हते, काठवटीत रांधत होते. तेव्हा काठवट माहितीये का आई? लाकडाची का लोखंडाची? आता तिच्या जागेवर कोण आली हो? आता तुमचं लेकरू म्हणतं म्हातारे तुझ्या हाताला चव नाही, पण माझ्या बायकोच्या हाताला लय चव आहे. तिनं बनवलेल्या भाकऱ्या फार छान लागतात. माय म्हणली बावळ्या तुझ्या बायकोनं बनवलेल्या भाकऱ्यांना तिच्या हाताला चव नाही, तिच्या पायाच्या 2 अंगठ्याला चव आहे. हे न कळल्याबद्दल मनापासून धन्यवाद. महाराजांच्या घरी असं काय आहे? आम्ही सदैव सुडके सदैव सुडके जवळी येता चोर धाके जवळी येता चोर धाके जाऊ पुढती भिके जाऊ पुढती भिके जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती. असा काय आहे आमचा प्रपंच? जाळोनी संसार बैसलो अंगणी. याच्याही पुढे महाराज बोलले वाढता हा पुण्य धर्म केला. जेवढं होतं तेवढं पाण्यात बुडवले देवा. आता काय राहिलंय आमचं? येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती ये अनुष्ठिती सामान्य सकळ. नाही देवा आमच्याकडे काय उरलं? तारुण्य नाही, सत्ता नाही, संपत्ती नाही. पण गंमत आहे, आपण जे देवाला मागतो ते टिकत नाही, आणि साधू जे देवाला मागतात ते संपत नाही. आपण भगवंताकडे देव मागत नाही, देवाचं गबाळ मागतो. आणि साधू देवाकडं देवाचं गबाळ मागत नाही, देव मागतात. हा फरक आहे. अर्जुन आणि दुर्योधन दोघे सख्खे चुलत भाऊ, माहित आहेत ना दोघे तुम्हाला? इथं वड्याच्या पलीकडे 2 बंगले आहेत त्यांचे. ते दोघे ईश्वराकडे गेले. भगवान गोपाल कृष्ण एवढा श्रीमंत आहे, काय कमी आहे हो देवाला? श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे हे लक्ष्मी भुलो झाली वेडी मदन पोटा आले बापुडे कोणीकडे इंद्रचंद्र. काय सुंदर आहे लक्ष्मी. जगातल्या सगळ्या बायांमध्ये सुंदर कोण असेल? मिस वर्ल्ड, तिचं नाव लक्ष्मी माता. मग ती लक्ष्मी माता कृष्णाला भाळली. आणि का भाळू नये हो त्या कृष्णावर, त्या कान्हावर? कान्हा कुणाला म्हणतात? जो राधेचा आहे, जगाचा आहे, यशोदेचा आहे, सर्वाचा झाला तो कान्हा आहे. पण राधा कुणाला म्हणतात माहितीये? जिच्या आयुष्याची सुरुवात आहे कान्हा, तिचं नाव आहे राधा. जिच्या आयुष्याचा शेवट आहे कान्हा, तिचं नाव आहे राधा. जिच्या आयुष्याचं समर्पण आहे राधा कान्हा, तिचं नाव आहे राधा. राधा शब्द लिहिताना प्रत्येक अक्षरासमोर उभा करावा लागतो कान्हा, तिचं नाव आहे राधा. रच्या पुढे कोण उभा करावा लागतो? धच्या पुढे सुद्धा कोण द्यावा लागतो? तिचं नाव आहे राधा. इतका सुंदर देव. तेने वेदियेले मन, तेने वेदियेले मन, तेने वेदियेले मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन हो, मोर मुकुट पीतांबर काळ्या घोंगडीचा भार. मोर मुकुट पीतांबर काळ्या घोंगडीचा भार.
मोर मुकुट पितांबर काळ्या गोंगडीचा भार पाहिला पाहिला नंदाचा नंदना पाहिला पाहिला नंदाचा नंदना त्याला पाहिल्यानंतर गोपाळही वेडे व्हायचे. पाच पाच पोळ्या तीन भाकरी दीड कानवला एक पुरी. पाच पाच पोळ्या तीन भाकरी दीड कानवला एक पुरी. पाच पाच पोळ्या तीन भाकरी दीड कानवला एक पुरी. एवढा प्रसाद खायची बुद्धी सुद्धा होत नव्हती गोपाळांना. तो कृष्ण देवानं झोपल्याचं नाटक केलं आणि त्यांना भेटायला मगाशी दोघ जण सांगितले मी. कोण कोण आलं होतं बोला. जे कीर्तनात आहेत ते उत्तर देतील. आता ज्याचं चाललंय ना चपल्या कुठं सोडल्यात गाडीचं हँडल लॉक झाला असेल का त्यांचं जाऊ द्या मरू द्या. कोण कोण सांगितले होते. अर्जुनानी दोघ जण आले. दुर्योधन देवाच्या डोक्याला बसला. अर्जुन देवाच्या पायाला बसला. जाग आल्याबरोबर देवाला सगळ्यात पहिल्यांदा कोण दिसला असेल हो. अर्जुन. अर्जुना नमस्कार कधी आलास. दुर्योधन म्हणला दाजी आमच्यावर ध्यान आहे का नाही तुमचं. थोडं ध्यान ठेवा आमच्यावर. अहो त्यांच्यावर सगळं लक्ष. बोल तुझं मत काय. देवा मला तुझं सगळं सैन्य पाहिजे. अर्जुन म्हणला देवा मला इतक्याची गरज नाही मला एकटा तू पाहिजे. विजय कोणाचा झाला बोला. अरे देवाकडं देवाचं मागणाराचं चांगलं होत नाही. देवाकडं देव मागणाराचं कल्याण होते विसरू नका. देवाकडे देव मागा. देवाचं कशाला मागता. देव मागायचा देव. एक सांगू का देवाचं किती जरी असलं ना तर ते टिकत नाही हो. कसं ते ऐका. भगवान श्री शंभू महादेव आणि श्री पार्वती माता एकत्र असताना पार्वतीनं हट्ट धरला मालक घर बांधा ना आपल्याला. गळ्यातला असंच करत होतो झापूक झुपूक. ते म्हणलं आपल्याही बिळाची सोय करा. महादेव प्रसन्न झाले. चिंता करू नको पार्वती. मला कल्पना आहे तुलाही माझ्याबरोबर सेल्फ्या काढाव्या वाटत असतील. इंस्टाग्रामला स्टोरीला ठेवू वाटत असेल. असू दे आपण घर बांधू. एका रात्रीत 7.5 कोटी घर उभा केली. कुणी. महादेवानं. देवाचं टिकत नाही बरं. आणि वास्तुशांतीच्या विधीला ब्राह्मण काकाला बोलवलं. तो ब्राह्मण होता रावण. पाठ मांडले आणि नवरा बायको बसले पूजेला. काकानं गाठ वगैरे बांधली. काका म्हणू लागले म्हणा अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवारानां क्षेम स्थैर्य कुशल आयुष्य धन धान्य समृद्धी प्रित्यर्थ सत्यनारायण पूजा करीश सोडा पाणी मम म्हणा. पार्वती तशीच म्हणायची मम म्हणा. काका म्हणले नुसतं मम म्हणा. नुसतं मम म्हणा. डोळ्याला पाणी लावा. वाटीत बोट बुडवली आणि काकाच्या 2 डोळ्याला लावली. माझ्या नाही स्वतःच्या. काय आनंद झाला महादेवाला. आधीच तर भोळे. वा रावणा काय सुंदर चाल म्हणलास. काय मागायचं ते माग. पार्वतीने चिमटा काढला. त्याला मागायला लावू नका. लय मागल. लयच आवडला असेल तर 5-25 हजार रुपये जाताना जास्त द्या पण त्यांना मागायला लावू नका. तुला काय कळत नाही. मागू दे. रावण म्हणे आधी तलाठी बोलवा. पहिल्यांदा नोंद धरा आणि मग दस्ताला चला. म्हणजे हे सगळं आहे ना ते सगळं माझ्या नावावर करा. महादेवाची लंका एका रात्रीत रावणाची झाली. टिकली कुठं. टिकत नाही देवाचं. वासनेत बरबटलेलं मन व्यसनाच्या अधीन गेलेलं आपलं तन आणि लबाडीनं कमवलेलं धन आज तागायत एकाचही टिकलं नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. एका माणसानं मोटरसायकल चोरली आणि श्रीगोंद्याला गेला विकायला. तिथं त्याला गिरायक लागलं. ते चोरच होतं. टिकत नाही. हे म्हणे द्यायची का मोटरसायकल. द्यायची. चांगले आहे ना. 1 नंबर आहे. चोरीची तर नाही ना. काय थोबड्यावरून चोर वाटलो का. द्यायचं बोला. 15,000 रुपये. नक्की देणार. नक्कीच देणार. चालीला कसे. मी काय घुसलो का. मग चावी द्या. कशाला. ट्रायल घेऊन आलो. धरा. पुन्हा नाही आलं. मग शेजाऱ्या पाजाऱ्याने विचारलं चांगली होती मोटरसायकल. हा काय भावानं दिली हो.
ज्या भावानं आणली त्याच भावानं दिली, रुपया सुद्धा आगाव घेतला नाही. नाचणारा मोर आणि पैशाचा जोर, या दोन गोष्टी जास्त दिवस टिकत नाहीत. नाचून झाल्यानंतर मोराला पिसारा बांधावा लागतो आणि जगून झाल्यानंतर श्रीमंत माणसाला पसारा बांधावा लागतो. पाप करूनी पापी मन हे, सैरा वैरा पळतैर. पाप करूनी पापी मन हे, सैरा वैरा पळतैर. आणि काय काय केलं स भल्या माणसा, देवाला सार कळतैर. पाप करूनी पापी मन हे, सैरा वैरा पळतैर. पाप करूनी पापी मन हे, सैरा वैरा पळतैर. पाप करूनी पापी मन हे, सैरा वैरा पळतैर. काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सार कळतैर. काय काय केलंस भल्या माणसा. बस त्याला सगळं माहिती आहे आता माळ घातली, पहिलं काय उद्योग करत होते त्याला सगळं माहिती आहे. आता बाबा झालाय, ह्याच्या आधी काय काय करत होता सगळं माहिती आहे. बाबा झालाय पण कोणाच्या पाकिटातनं पैसे काढून घेतले, देवाला सार कळतैर. फाटक्या नोट्या आणून दिल्या वर्गणी द्यायला आला, देवाला सार कळतैर. महाराज लोकांनी 1 लिटर दूध मागितलं तर त्यात 1.5 लिटर पाणी ओतलं, देवाला सार कळतैर. तुझी सावली तुला सोडून दूर जात नाही र, तू केलेलं कर्म वाया जाणार नाही र. पाप करूनी पापी मन हे, सैरावळा पळतैर. ते नाही सोबत जात. मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, हो गर्वाने तू फुगू नको आपुल्या या छातीला रे. नाही सोबत जात माझ्या दादा. ऐकावं आपण पुढे, मी सांगेन तुम्हाला. माझ्या तायानो बहिण्यानो दादानो, प्रपंच ओसरतच असतो. तुम्हाला वाटलं का हे सोबत नेता येईल, अमुक होईल तमुक होईल? अजिबात नाही. या पुढचं ऐका. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती या 3 गोष्टी कालही टिकल्या नाहीत, आताही टिकल्या नाहीत आणि पुढेही टिकणार नाही. मला युवराज दादा ह्या लोकांची चिंता वाटते. म्हणून मी नेहमी विनंती करतो बसणाऱ्यांना, जोपर्यंत स्वतःचं पोरग स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत त्याला कधीही सांगू नका तुमच्या नावावर प्रॉपर्टी किती. ज्या दिवशी तुमच्या पोराला कळेल ना तुमच्याकडे पैसा किती, कॉलर उडवत फिरतो, कडक कपडे घालतो, लिलनचा शर्ट आणि कॉलर उडवत फिरतो गावात, त्याला म्हणा ना काहीतरी काम धंदा कर, तो म्हणतो करणार नाही. रोड टच आहे आपलं 3 एकर रोड टच. मग वाट कशाची पाहतो? अण्णा मरायची आणि अण्णा मेल्यावर बॅनर लावून विकणार. गावठाण प्लॉट विकणे आहेत. असे बरेच अण्णाचे सुपुत्र आज कीर्तनातही आहेत. हे ध्यानात राहू द्या. जोपर्यंत आपलं पोरगं स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत त्याला कधीही सांगू नका तुमच्या नावावर जमीन किती. 10 वर्षापूर्वी काय होतं आपल्याकडे, किती काळ सुंदर होता. अख्ख्या गावात एकच टीव्ही होता सेटरचा. अशी कितीतरी माणसं माझ्या पुढे आहेत. शेजाऱ्याने हाकलून दिलं टीव्ही बघायला गेले म्हणून. दर रविवारी 4 ते 6 मराठी पिक्चर होता. शनिवारी रात्री हिंदी पिक्चर होता. ज्यांचं नवीन लग्न झालंय त्यांच्यासाठी दर रविवारी छायागीत होतं. ज्यांचं कधीच होणार नाही त्यांच्यासाठी दर बुधवारी संध्याकाळी 7 ते 8 चित्रहार होता. दुसऱ्याचा बांध फोडणाऱ्यांसाठी आप भीती होती. तपास करायला CID सुराग होता. बाया बापड्यांसाठी जय गंगा मैया होती. रामायण होतं, महाभारत होतं, सगळं होतं. आता काय नाही राहिलं. गोजीरवाण्या घरात 4 दिवस सासूचे, ये रिश्ता क्या कहलाता, हे दियावर बाती जळून गेलं सगळं. आणि दिवस मावळला की घराघरात गाणं लागायचं. ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती, आमची माती आमची मानस. 2 वर्षानंतर गाणं बदललं. चल र सरजा, चल र राजा, बिगी 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 डौलान डौलान, गाव मोठ वरच गाणं. जीवा शिवाची बैल जोड, जाई बिगीन आपली पुढं. परत गाणं आलं. माझ्या बैलाच व शिंड,
जशी महादेवाची पिंड लोक दादा कोण केलं नाव ठेवतात. माझ्या बैलाची हो पाठ जसं चंद्रभागेच काठ. आणि आता गावागावात गाणं वाजतं पाटलाचा. गरीबाच्या बाया नाचायच्या आणि मोठ्याच्या बाया आनंद घ्यायच्या. आता मोठ्याच्या बाया नाचायला लागल्या आणि गरीबाची पोरं 239 रिचार्ज टाकून मजा घेत बसतात. झूम कर, हाय आपल्याच गावातली रील स्टार झाली. कुशाल गाऊन घालते, त्याच्या ओढणी घेते. बापू पाहिले का तुम्ही कधी? रील बनवता, तो हातात गणपती घेतात आणि कुशाल नाचते, आमच्या बापानं गणपती आणला. नवऱ्याला लाज वाटायला पाहिजे ना, बायको रील स्टार झाली. टुकुमुकू बघतोय चांगला. 4-2 हजार फॉलोअर्स वाढण्याकरता आपल्या गावातल्या पुरी बेंब्यान कमरा दाखवायला लागल्या. त्या माझ्या बहिण्यांना मला सांगायचंय, पुरे तुझ्या खांद्यावर ओढणी होती एकेकाळी, सध्या क्रॉपटॉपचा जमाना आला. खांद्यावर ओढणी घेणं म्हणजे पुरींना गावढळपणा वाटतो. पण माझ्या बहिण्यांना माझा सल्ला आहे, भलेही तुझ्या खांद्यावर असणाऱ्या ओढणीची किंमत 60, 70, 80, 90 रुपये असेल, पण ज्या दिवशी तू तुझ्या खांद्यावर ओढणी घेतेस ना बाळा, त्या दिवसापासून तुझ्या बापाची इज्जत करोडो रुपयाची झाल्याशिवाय राहत नाही. एवढे उपकार आहेत त्या ओढणीचे. हा जमाना होता. साधा गुड मॉर्निंगचा मेसेज आला तर पुरी बापाला सांगायचा, पप्पा त्या पोरानं मेसेज पाठवला हो. सध्या काय नाही, तुम्हाला माहिती नाही एवढे मोठे बदाम आलेत. धकधुक 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 धकधुक. 4 इंस्टाग्रामला अकाउंट आहेत. महाकाल की दिवाणी माहिती नाही आपल्याला. शंभू की राणी. आजीला कृपया बदाम दाखवू नका, म्हातारी हापक्यानं मरल. पोरग पुरीला मेसेज पाठवतो ना, पहिल्यांदा फेसबुकला शोधतं, मग HMM तिचा रिप्लाय तिकडून येतो, HMM. त्यानंतर पुन्हा तिकडून रिप्लाय येतो HMM. कळलं तुला? ते म्हणले तिकडून पहिलं सगळ्या जोड्या स्वर्गात जुळायच्या, आता 50% जोड्या वर्गात जुळायला लागल्या हो. काही बहिणी होत्या महाराष्ट्रात, काय प्रपंच होता, काही संस्कृती होती. नव्हत्या हिस्सा मागत बहिणी. भावाला चप्पल सोडायला एकुलता एक उमरा बहिणीचा होता. आणि भाऊ जर माहेरात आला, भाऊ जर तिच्या घरी आला माहेरातनं, तर तिला एवढा आनंद व्हायचा, ती भावाला म्हणायची, दादा वाट पाहुणी पाहुणी झुरते मी मनाला, झुरते मी मनाला दादा. वाट पाहुणी पाहुणी झुरते मी मनाला, झुरते मी मनाला. काही घेणं रे तुझ्या इष्टेटी घनाला, रुसवा माझा चोळीच्या खणाला. तेज सूर्याच येऊ दे तुझ्या नावाला रे, आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला. ओवाळून डोळे भरून पाहिन तुला, इडा पिडा तुझी सारी घेईन मला. 2 जीवातून धागा एक ओविला, भाऊ भाऊ म्हणता काळीज दाटल. भावा बहिणीचं नातं किती चांगल, माझ्या रक्ताचा टिळा लाविला रे, आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला. आणि आलीच आहे भाऊबीज जवळ, तर माझ्या भावाने ऐका, एखाद्या वेळेला तुमच्या गावातली, तुमच्या घरात राहणारी तुमची बहीण तुम्हाला विचारते, दादा माझ्याकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर तू काय करशील? तुम्ही तिला उत्तर देता, ताई मी तुझ्यासाठी वाघ आहे. काय उत्तर देता तुम्ही? मी तुझ्यासाठी कोण आहे? वाघ आहे. ऐका आढळगावकर, श्रीगोंदा तालुक्यातली पोरं, माझा सल्ला आहे तुम्हा भावांना, तुम्ही जर स्वतःच्या बहिणी करता वाघ होत असाल, तर गावातल्या परक्याच्या पोरीसाठी कुत्रा कशाला होता? स्वतःच्या बहिणी करता वाघ आहेस तू, मग गावातनं रस्त्यानं चालणाऱ्या परक्याच्या धनाला तू कुत्र्याच्या नजरेनं का पाहतो? जमाना बदललाय, सुधरा. बदल झाला पाहिजे आपल्यात. ही प्रपंचातली गोष्ट आहे. अजून एक तिसरं उदाहरण देतो, जाऊ द्या. धृतराष्ट्राला सगळं मिळालं, तारुण्य, सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य मिळालं, काय टिकलं बोला? प्रपंचातलं टिकत नाही. जाऊ द्या, अजून पुढे जातो. सध्याचं सांगतो.
तारुण्य, सत्ता आणि संपत्ती या 3 गोष्टी मागच्या 3 महिन्यापूर्वी विशाल अग्रवाल नावाच्या बिल्डरच्या पोराला पुण्यात एकत्र मिळाल्या. घरदार कामाला लावलं त्यानं. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती या 3 गोष्टी ऐकता ना आपण, पूजा खेडकर नावाच्या पोरीला एकत्र मिळाल्या. घरदार कामाला लावलं तिनं. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती कृष्णाच्या पोराला एकत्र मिळाल्या. पाणी पाजायला शिल्लक राहिलं नाही कोण, आपल्या तर ढाब्यावरून धरून आणावं लागतं घरी. प्रपंचातलं काय टिकतं महाराज? विडेत का तुकोबाराय म्हणतात प्रपंच ओसरो. आता ऐका, पहिलं कारण ऐकलं, दुसरी मीमांसा ऐका. एकतर एखादी गोष्ट तेव्हाच मनातून उतरते जेव्हा ती मिळते, अन्यथा ती गोष्ट मिळत नाही. ऐकलत का? जोपर्यंत एखाद्या गोष्टीचं ज्ञान होत नाही तोपर्यंत ती गोष्ट मनातून उतरतही नाही. छोटं उदाहरण देतो म्हणजे कळेल. एका सासूला एकुलता एक जावई होता माझ्यासारखा. सासूचं म्हणतात बाबा जावयावर लय प्रेम असतं. झालं थोडं राहिलं आता. सासूचं जावयावर प्रेम असतं. जावई सासरवाडीला गेला. माझ्याकडे पहा. दरवाजा उघडला. सासून आतमध्ये औक्षण केलं. जावई आत आला. बसायला पाठ, टेकायला पाठ, पाटावर पाठ, त्याच्यावर ताट. जावई बापू काय, माझ्या हातानं आज बासुंदी बनवणार आहे. माझ्या हातची बासुंदी खायची. बरं झालं, तायडी पण आली. दोघं नवरा बायको जेव्हा, मी बासुंदी बनवते. सासूला थोडी सर्दी झाली होती. तिनं बासुंदी बनवायला घेतली हो. खापराची मोठी कढई, आणि त्या खापराच्या कढईमध्ये तिनं बासुंदी ढवळायला चालू केली. दूध आटवायचं असतं. सीताफळाचा गोर त्यात टाकला. असं रबडीच बनवायला लागली. तिला सर्दी झाली होती. तिनं 2-3दा पुण्य वरवडलं. तिसऱ्यांदा नाही आवरलं. आणि नेमकी लाईट गेली. सगळं पडलं. कशात? बस. आणि हे सगळं जावयानं खिडकीतनं बघितलं. लाईट आली. तायडे काय ग मम्मी? मम्मी म्हणतात ना. इकडे काय? जावय बापूला साय साय धरून दे यातली. दूध आटवलं होतं ना मम्मी? हा मग साय हे बघ. मलाही कळ ना लोण्याचा गोळा आणि पिवळा कसा काय झाला ग. असं कर. जावय बापू बऱ्याच दिवसानं आलेत. पहिला तो साईचा गोळा नेऊन दे. तिनं वाटी घेतली. हळूच गोळा. तिला काय माहित तिच्या आईचं पुण्य आहे ते. तुम्ही एवढे हसता. शेंबडाची चव काय हो? ज्यानं खाल्लाय ना तोच चव सांगेल, किंवा ज्यानं चव सांगितली त्याने एकदा तरी जिंदगीत शेंबूड खाल्ला. तिनं पुन्हा पुण्य वरवडलं. मम्मी काय तू असं का करते ग? सर्दी आली ग बाई. साय पिवळी का झाली ग? जर्शीचं दूध दिलं काय कोणास ठाऊक दूधवाल्यानं. आणि इकडं त्यांना लय आवडते साय. चमचा टाकला ना वाटी त्यांच्या पुढं. आहो तुझ्या मायरा समाधी घेतो पण बासुंदी नको. माझ्या मम्मीने बनवली हो. मम्मी सकट समाधी घेतो पण बासुंदी नको. जेव्हा जावयाला त्या बासुंदीचं खरं ज्ञान झालं तेव्हा जसा बासुंदीचा पदार्थ त्याच्या मनातून उतरला, तसं साधूला जेव्हा प्रपंचाचं पूर्ण ज्ञान होतं तेव्हा साधू म्हणतो प्रपंच वसारो, प्रपंच रो, प्रपंच वसारो, प्रपंच वसारो. प्रपंच वसारो, प्रपंच वसारो, प्रपंच वसारो, प्रपंच वसारो.
ओसरो. ही मागणी मागतात ना, तर क्षेमाची मागणी. कठीण योगाहुनी क्षेम, ओकलिया होतो भ्रम. महाराज म्हणतात देवा दे पण टिकणार दे, नाहीतरी मागण्याच्या आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. आणि तसाही देवा तुझा नियम आहे, घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. तेव्हा आमचं नैवेद्य म्हणून प्रपंच घे, बस दुसरं काही नको. सांगू का, खरं सांगतो, टिकतच नाही त्याचं नाव प्रपंच. सावता महाराजांचा एक सुप्रसिद्ध अभंग आहे. ज्या दिवशी तुम्हाला पोरांनो नैराश्य येईल ना, त्या दिवशी संत शिरोमणी सावता महाराजांचं चरित्र वाच. महाराज फार सुंदर म्हणतात, कोणी दिवसी बैसोनी हातीवर, कोणी दिवसी पालखी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जावे. कोणी दिवसी या माहिती चालून, कोणी दिवसी प्राण जाती घेऊन, कोणी दिवसी स्मशानी जाबून, एकटे रहावे समयासी. जसं ठेवलंय तसं राहा, हे सावता महाराज सांगतात. ऐका पुढं, सध्या कठीण आहे हो. आयुष्याबरोबर आरोग्य मिळत नाही, ज्ञानाबरोबर नम्रता मिळत नाही, आणि श्रीमंती बरोबर समाधान कमवता येत नाही. या तीन गोष्टी मिळाल्या की जगातला सगळ्यात सुखी माणूस तो आहे. मला त्या चित्रपटाचं नाव आठवत नाही, पण मला एक माझ्या कॉलेज जीवनात एक पिक्चर फार आवडला होता. आम्ही BEd कॉलेजला असताना खूप वेळा तो पिक्चर पाहिला होता. घरची आठवण यायची, आम्ही महाविद्यालयात होतो त्यावेळेला. नाव आठवे ना, पण अशोक सराफ यांचा पिक्चर होता तो. त्याची स्टोरी अशी होती की त्याला घर नव्हतं राहायला. सचिन बेळगावकरांचं ते घर असतं, त्याचा मालक कुठेतरी आफ्रिकेला असतो, तो येणार असतो. मग हा नोकर, हा अशी बनवा बनवी, त्याच्यामध्ये तो असतो. शेवट होतो त्या अशोक सराफचा. त्या पिक्चर मधून शेवटचं एक वाक्य, ते घर वगैरे सगळं देतं, तो अशोक सराफ शेवटी बोलतो. एक फार वाक्य गोड आहे. अशोकजींचं एक वाक्य आहे, मी तरी स्वतःच्या आयुष्यात ते वाक्य ग्रहण केलेलं आहे. ते असं म्हणाले होते, रिकाम्या हातानं आलेला गरीब माणूस आज या घरातून बाहेर पडताना जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस झाला. बस तेवढा श्रीमंत मी. म्हणून वेळ काढून 3 ठिकाणी जा. 1 स्मशानात, 2 दवाखान्यात, आणि 3 तुरुंगात. ज्या दिवशी तुम्ही तुरुंगात जाल त्या दिवशी तुम्हाला स्वातंत्र्याची किंमत कळेल. दवाखान्यात जाल त्या दिवशी आरोग्याची किंमत कळेल, आणि स्मशानात जाल त्या दिवशी या जिंदगीची किंमत कळेल. ऐका पुढं, मी नेहमी सांगतो माझ्या दादानो, प्रपंच टिकत नाही, त्याच्या नादाला कोणी लागून. पुढे चला. संतश्रेष्ठ नामदेव महाराज, काय प्रपंच होता. गोनाई राजाई दोघी सासू सुना. राजाईनं नामदेव महाराज हाक मारली, महाराज जरा इकडे या. चिमणीचं पोट भरेल एवढं धान्य नाही घरात, आणि प्रपंच करता, देवळात जाता, भजन करता, अंगदाचे अंशजात म्हणता, वंशज आहे तुम्ही तुकोबऱ्यांचे म्हणता, तुकोबरे तुमच्याकडनं अवतारित घेणार आहेत म्हणता, हे सगळे सांगता. महाराज आक्षेप आहे माझा, काय चंद्रभागेच्या तीरावर राहते म्हणून काय बोलत नाही. घरात चुलीतल्या विस्तवाकडे जरा बघा, कोळसे झाले, चूल पेटत नाही. 4 पोरं आहेत, नारा विठा गोंदा मादा हे 4 पुत्र. हाय का त्यांच्या पोटाला अन्न? काय खावं त्यानं? नारा माझा मोठा आहे. तुम्ही देवळात जाता तर त्याच मंदिराच्या बाहेर माझा नारा तुळशीचे हार विकत बसतो. माझा महादा आईचा पदर सोडत नाही. राजाई बोलते, बरे आईचा पदर, हा ज्याला आईचा पदर मिळाला नाही ना त्याला त्या पदराची उणीव कळेल. मी स्वतःला भाग्यवान समजतो, अजूनही मला आईचा पदर मिळालाय.
आईचा पदर आई इतका श्रीमंत असतो. उन्हात चालताना छत्री होतो, रडताना रुमाल होतो, आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना तोच पदर किती गरीबाचं लेकरू असू द्या सोन्याची चादर होतो. एवढे उपकार तुमच्या नुसत्या पदराचे आहेत समाजावर. राजाईनं जवळ घेतलं मादाला. लेकरू पदर पकडतय माझा, धाकटाय हो माझं बाळ, लहान आहे. नारा विठा गोंदा काय खावं माझ्या पोरानं. तुम्ही कधी पंढरपूरला आलात तर नामदेव महाराजांचं चरित्र नक्की अभ्यासा, वाचा, विकत घ्या. आम्ही श्री क्षेत्र पंढरपूरच्या महिन्याचेच वारकरी आहोत, आम्हाला जवळ आहे. डोळ्यातून पाणी आलं नामदेव महाराजांच्या. राजाई तुला माहित आहे ना, त्याला द्यावं लागतं, पण आपण श्रीमंत आहोत. लोण्याचा गोळा माझ्या हातनं खाल्ला त्यानं, खाल्ला असेल त्यानं. दररोज चांदीच्या ताटात त्याला नैवेद्य आहे. आपल्या पोरांना सावकाराच्या बांधावरची उंबरं आणते आणि खायला घालते, पिठाचं पाणी करून पाचते, अजून किती गरिबी सोसायला लावता. तारुण्य अर्पण केलं तुम्ही संप्रदायाकरता. काय आहे तुमच्याकडं बापू? आम्ही सुद्धा आमचं वारकरी संप्रदायाकरता तारुण्य अर्पण केले. खुशाल देवाचा नाद लागला तुम्हाला. 4 पोरं धरली हातात आणि फरफटत नेली चंद्रभागेत. जगातली कुठलीही आपल्या लेकराचा तिरस्कार करेल. आई लेकराच्या कधी पाया पडत नाही. त्या दिवशी राजाई नारोबाच्या पाया पडत होती. नारायणा माफ कर रे, तुला मारायला आणले इथं. मादा माझ्या राजा, तळहाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा झाला, 9 महिने 9 दिवस तुला साठविला. आई म्हणून कोणी, आई सहाक मारी, ती हाक एकानी, मज होय शोककारी. आई आणि बाप ही 2 दैवत अशी मोठे आहेत. बापाच्या डोळ्यात पाणी आहे. राजाही लेकर बुडवायला गेली माहिती आहे बापाला. बाप प्रेमाचं झुकतं माप असतो, शाबासकीची धाप असतो. आजच्या दिवसाच्या पोटाचा विचार करते तिला आई म्हणतात. माझं लेकरू आज उपाशी नाही राहिलं पाहिजे तिला आई म्हणतात, पण माझं लेकरू उद्याही उपाशी नाही राहिलं पाहिजे त्याला आपला बाप म्हणतात. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात. पण लेकराचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं काम करतो ना, त्याला आपला बाप म्हणतात. राजाईनं महादाच्या पाठीवर दगड बांधला, नाराच्या पाठीवर दगड बांधला, गोंदाच्या पाठीवर दगड बांधला, महादाच्या पाठीवर दगड बांधला, बुडवली रे. आणि स्वतःच्याही पोटाला दगड बांधला. आत्महत्या करायची म्हणून चंद्रभागेत उड्या टाकल्या. पण किती वेळा उड्या टाकल्या तरी महाराज काठावरच यायचे. देवाला म्हणाल्या, देवा वरूनही काळा आतूनही काळा, जगूही देत नाही मुरूही देत नाही. रागाला साप उचलला, तोडला साप, याचं विष घालते लेकरं मारते. अन्न दशेत उपाशी मारण्यापेक्षा मी मारते. घरी नेला साप, बारीक बारीक तुकडे केले, कडेत टाकले, सापाला फोडणी दिली. काय गरिबी असेल? अशा आली का आपल्यावर गरिबी कधी? ज्ञानोबा तुकोबाचं नाव घेतलं तरी लोक आमच्या पाया पडतात महाराज. त्यांच्या जीवावर आम्ही आमचे बंगले बांधले, अजून मी बांधला नाही. त्यांच्या जीवावर आम्ही महाराष्ट्रभर फिरतो. किती गरिबी सोसली. पदर डोळ्याला लावला आणि माचोळी म्हणतात जुन्या काळात, तिथं बसली आणि रडू लागली रिकाम्या माचोळी खाली. इकडे नामदेव महाराज कीर्तनात होते. सुंभाचा कर दोडा, रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी. सुंभाचा कर दोडा, रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी. हो महाराजांचं कीर्तन रंगात आलं होतं. देह जावो अथवा रावो, देह जावो अथवा रावो, देह जावो अथवा याचा गेन द्या, गेन. देह जावो अथवा रावो.
नको धाडू हरी. महाराजांचं भजन रंगात आहे. महाराज गाताय. महाराज देवाला म्हणतात पांडुरंगा नाही रे जायचं मला वैकुंठाला. वैकुंठा जावया नाही जायचं देवा. वास दे पंढरी हे सर्व काळ सर्व काळ. पंढरपुरातली माणसं आवाजाच्या दिशेनं जाऊ लागली. कोण आहे रे देवळात? नामदेव महाराज आहेत. अरे नामदेव महाराज तेच का? हा म्हणे तेच आहेत. अरे त्यांची बायको मगाशी मरायला गेली होती. 100 ठिकाणी फाटले लुगडं ठिगळं दडून ठिगळं दडून ठिगळं दडून घाल. भजन करतायत रे. महाराजांचं कीर्तन रंगलं. नामदेवाच्या कीर्तनात जनाबाईला आवडेल राहायला. जनाबाई धावत आल्या. देवा नामदेवाची दासे मी. जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाने तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काय येऊन ये. जनाबाईचा आवाज ऐकला. ज्ञानदेवांना कसं गप्प राहू वाटत. ज्ञानेश्वर महाराज आले. देवा आम्ही तर नेहमी तुझी वाट बघतो आळंदी. पहिलं तो गे काहू को कथाय शकून गे माय माय तुझे सुनेनी मडवीन पाव. कबीर महाराज आले. कबीर कबीर कहे कमाल से कबीर तो बातें सीख ले. ना किसी से दोस्ती ना किसी से बैर. कमाल कहे चलती चिक्की का नाम है कबीरा. हे कबीर कबीरा रे हे कबीरा रे. नामदेव महाराजांचं कीर्तन आता रंगलं. महाराजांच्या कीर्तनात सगळे आले. महाराजांना आनंद वाटला. या सर्वजण या. विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग व्हा. माझ्या दादानो देवाचं नाव खरंय बरंय बरं. या या सर्वजण अवघे अवघे या. या अवघे अवघे या. आपण कीर्तन करूया. परिणाम नामदेव महाराजाच्या कीर्तनात लोक तल्लीन झाले हो. रंगून गेले बिचारे. कळालं नाही देव उभा आहे. साधू संत साथीला उभे. महाराजांचं कीर्तन नामदेव कीर्तन करी. नामदेव महाराजांचं कीर्तन. पुढे देवनाचे पांडुरंग 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 जनी म्हणे ज्ञानदेवा देवा बोला अभंग अभंग प्रबल द्या.
अभंग 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 बोलता 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 अभंग बोलता बोलता अभंग कीर्तनी अभंग बोलता रंग भरला रंग भरला अभंग बोलता कीर्तनी प्रेमाचे निछंदे विठ्ठल. त्यानं कमरेवर हात ठेवले होते ते इतका उशीर असं उभा होता ते हळूहळू डोलू लागले. असा युवराज दादाचा पकवास. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला हे कीर्तन भरला बसणाऱ्या लोकांनी काय केलं सर्वांनी हात वर घेतले. नामदेव महाराजाचं कीर्तन आहे. एक साथ टाळ एक साथ टाळी एक साथ. इतके सुंदर भजने होते. नामदेव महाराज आहेत तुकोबर आहे. ऐका त्यांच्यात इथं काय कमी पडेल फक्त एका तालात टाळे. एक टाळी एक टाळ टाळ एक एक टाळी सोबत एक टाळी माझ्यासोबत. सर्वांच्या हात वर कुणी हात खाली ठेवू नका. सरळ स्ट्रेट हात वर घ्या. हात वर उचला नाही तो देव वर उचलल. हात निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव बोला, बोला. सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव 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 सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई सोपंगा मुक्ताबाई सोपनकारा मुक्ताबाई 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 नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई सोपंगा मुक्ताबाई हातवर सोपनकारा मुक्ताबाई नामदेव जनाबाई. नामदेव झालं झालं जनाबाई. आता उद्या पाहायला मिळायचं नाही. हे टाळी वाजवा हातवर. सर्वांच्या हातवर झालं. 25 वर्ष पार पडलं. जय हो टाळकरी हाला. ज्ञानदेव हो जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे निछंद विठ्ठल डोलू लागला. प्रेमाची छंद विठ्ठल डोलू लागला. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. ऐसे बोले कबीर. ऐसे बोले कबीर. देवाला सांग
सांगायचं होतं गोडच सांगावं लागेल ना. देवान खाली बघितलं, खरंच खरं धोतर फिटलं माझं. देवा केव्हापासून सांगतोय वरवडा वरवडा वरवडा, आणि तेव्हापासून कंबर बांधायची पद्धत आली बरं, फिटू नये म्हणून. तसं माझ्या धोतराला कोणीही लटकलं तरी फुटत नाही. आपलं काय नाडीचं थोडी नाही. ऐका, नामदेव महाराजांच्या मंदिरात भजन चाललं, देवाच्या मंदिरात. झालं थोडं 2 मिनिटं बाबा, आणि सांगू का बंद करू लगेच? धावतच आली इकडं राजाई. का? मगाशी फोडणी दिली होती भजनाच्या आधी, ध्यानातनच गेलं साप शिजायला घातलाय. झाकण उघडून पाहते तर काय, आतमध्ये सापाचे तुकडे, सापाचे राहिले नव्हते, ते तुकडे सोन्याचे झाले होते. गरिबी साठली. झाकण तसंच फेकलं, कडेच उचलली. पोळतय वगैरे काही नाही, धावतच देवळा. नामदेव महाराज, काय झालं? काय कीर्तन? त्यांचं नुकतंच जय विठ्ठल झालं होतं. ते म्हणले, ये. अहो, साप नेला पोरांना मारायचं म्हणून, सोन्याचे तुकडे झाले हो. नामदेव महाराज म्हणले, बरं झालं, ये. भजनी केव्हापासून बसलेत, उभारलेत. पहिलं चोपदाराला धर, एक तुकडा त्याला देऊन टाक. अशी फक्त तुम्ही स्वप्न बघा, मी त्यांचं सांगतो. दुसऱ्या दिवशी केशववाणी स्वतः देव बाजरीची 2 पोती घेऊन दारात आला. राजाबाई तुम्हीच का? हा. गोनाई, माझ्या सासूबाई. दामा शेठजी, सासरा माझा. नामदेव, पहिलं बाया लाजायचं ना, आता काय नाही, आता कुशाला. बंटी, कॉपी आण रे मला. खरं सांगतो, काय नाही, माझीच बायको 2 ऑक्टोबरला मला फार गोड बोलली. दसऱ्याच्या आधी इतकं गोड बोलली, इतकं गोड बोलली ना, मला म्हणली तुमच्यासारखी सुंदर तुम्हीच दिसता. सगळा दसरा काढून घेतला गोड गोड बोलून, वाकळा धुवून घेतले तिनं माझ्याकडे. वरून संध्याकाळी म्हणाली, तुम्ही फार भोळे आहात, तुम्हाला कोणी फसवतं. म्हणलं, खरंय बाई, सुरुवात तुझ्या बापाने केली 4 वर्षापूर्वी. या हुशार झाल्या आता, सगळं ह्यांचं ऐकावं लागतं. ऐका पुढं. राजाईनं सांगितलं, एवढं सगळं तुम्हाला कसं काय माहिती? तुम्ही काय तलाठी भाऊसाहेब का? ते म्हणे, मी तिकडूनच आलो, माझ्याकडे सगळ्याची कार्ड आहेत, भगवं, पिवळं, पांढरं सगळं आहे. ही 2 पोती उतरून घ्या. तिनं 2 पोती उतरली, पण 1 पोतं आतमध्ये माझ घरात ठेवलं, त्याचे कोळशेच झाले. नामदेव महाराज आले, काय झालं? अहो, तो केशववाणी आला आणि ते कोळसे झाले. नामदेव महाराजांची नुसती नजर पडली तर पुन्हा त्या कोळशाचं सोनं झालं. हे लक्षात राहू द्या, याला साधुत्व म्हणतात. ज्या नामदेव महाराजांना देव मिळालाय त्यांना प्रपंचाची काय फिकर असेल? सुख दुःख समान सकळ, जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध. याही पुढे सांगतो तुम्हाला, ऐका. महाराज म्हणाले, आम्हाला याची काही गरज नाही. देवा, तू जे देतोय ना त्यात आम्ही भरपूर समाधानी आहे. पण ऐक, आम्हाला प्रपंचातलं काहीच नको, पण तुझ्या रंगात आम्हाला रंगण्याची इच्छा आहे. तेवढी फक्त आमची इच्छा पूर्ण कर. ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा, ओ ऐसे करेगा पांडुरंगा, ओ ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा, ओ ऐसे करेगा पांडुरंगा. हो, ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा. शुद्ध रंगा व्यावे रंगा, शुद्ध रंग वावे रंगा, शुद्ध रंग वावे रंगा, ऐसे करेगा पांडुरंगा, 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 ऐसे करेगा पांडुरंगा. अभंगाची 2 चरण मांडली. देवा, तुझी सत्ता आम्हाला मांडणी नको, तुझ्याची सत्ता पुरेपुरे आता, बस काही नको. 3ही चरण मांडली. मग महाराज, अपेक्षित काय? अपेक्षित काय आहे तेवढं सांगतो आणि थांबतो. महाराज म्हणतात, जे लटक आहे
जे तात्पुरतं आहे ते सगळं जाऊ द्यावं. का? लटकं टिकत नाही, लटकं प्रेम टिकत नाही, लटकी माया टिकत नाही, लटकी आपुलकी टिकत नाही, लटकं काहीच टिकत नाही. देवा, जे सत्य आहे ना तेवढं फक्त राहू दे. महाराज, आम्ही तुम्हाला प्रापंचिक समाधान द्यायला तयार आहोत आणि तुम्ही पारमार्थिक समाधान मानता. महाराज म्हणाले, खरं सांगू देवा, लटिके ते फेडा, लटिके ते फेडा. बस. का लटिके ते फेडा? तुका म्हणे जाय पिडा, जाय पिडा. नको देवा, सत्य काय ते दिसू दे. लटकं असलं ना तात्पुरता आनंद आहे, निघून जात. छोटंच उदाहरण थांबतो. एका नवऱ्यानं त्याच्या बायकोला 5,000ची साडी आणली. ताट बसा. किती हजाराची? काय मरत नाही, 1 तासभर लेट झालं जेवायला म्हणून. जेवलेत ना? मग काय पहाटेपर्यंत चालू द्या. किती हजाराची साडी आणली? 5,000ची. फेकली बायकोच्या तोंडावर. घे. बायको म्हणली, आणली पण एवढी भारीतली साडी म्हातारीला सांगू नका बरं. सासूला विचारलं तर सांगा 300च्या. काय दोघांचं एक मत असतो. तो म्हणला, चोपदार शपथ 300च सांगतो. आणि तेवढ्यात म्हाताऱ्यात, केवढ्याच आहे रे? आई, चोपदार शपथ 300च आहे. होतं कितीचं? सांगितलं किती रुपयाचं? म्हातारे म्हणले, बघू आणि इकडं. एवढं भारीतलं 300ला येतं वय रे? म्हातारीला गंडवू नको, खरं सांग. आई, तुझ्या गळ्यात शपथ 300च आहे. म्हातारी हुशार होते. म्हातारीनं कमरेच्या पिशवीतनं 300 रुपये काढले, लेकाला दिले. लुगडं उचललं, टाकलं खांद्यावर. हे राहू दे मला, ह्या 300चं सुनबाईला दुसरा आण. तुका म्हणे जाय पिढा, जाय पिढा. असलं नको, असलं नको देवा. टिकणार दे. ज्या लहान बाळाला आई एवढी आवडते, एवढी आवडते, एवढी आवडते, ते म्हणता, आई मला तू पाहिजे. लग्न होऊ द्या बरं त्याचं. आधी म्हणत होता, आई कुठं गेली, आई कुठं गेली, आई कुठं गेली. मंत्र बदललाय पप्याचा. ते म्हणते, ती कुठं गेली, ती कुठं गेली, ती कुठं गेली. काय गंमत आहे महाराज. ज्या बापाला मुलगा आवडतो त्याच बापाला एक दिवस नातू आवडायला लागतो. आपलंही असंच आहे. तुम्हाला वाटलं काय आपल्याला आपल्या घरातली माणसं जास्त दिवस आवडतात? एक बायको नवऱ्याला म्हणली, का हो, लग्न झाल्या झाल्या पहिली 1-2 वर्ष किती माझ्यावर प्रेम करायचा. तो म्हणला, पेपर पास झाल्यावर परत कोण अभ्यास करते? खरं आहे. पहिल्यांदा किती आवडतो आपल्याला प्रपंच. लहान असताना, जाऊ दे टोकाचंच बोलतो, नवीन नवीन लग्न झाल्यानंतर काय एकमेकाकडे पाहत बसतात, तास तास बघतात एकमेकांच्या डोळ्यात. चंद्र काय दिसतो, सूर्य काय दिसतो. म्हातारे झाल्यावर बघा बरं, त्या म्हाताऱ्याला विचारा, ते म्हणतात, थोबाड सुद्धा बघू वाटत नाही म्हाताऱ्याचं. तुका म्हणे जाय पिढा, जाय पिढा. जी बहीण दादाला म्हणते, दादा तू चार ना मला, तू चार मी खाते, तू चार मी खाते. दादा म्हणतो बहिणीला, दिदे तू मला चार. एक काळ तीच मोठी माणसं होतात. आणि समजा जर भावाची श्रीमंती असेल तरच बहीण दारात येते. ज्या दिवशी भावाला गरीब येईल ना, जोवरी चाले चांगला धंदा, तो वरी बहीण म्हणे दादा. हातात सोन्याची कडी, 2-4 अंगठ्या, गळ्यात सोन्याच्या साखळ्या, असं असल्यानंतर आपल्या पोरं बघा मागं किती येतात. ज्या दिवशी तुमच्याकडे गरीब येऊ द्या, कोणच धावून येत नाही. मला महाविद्यालयात असताना 50 मित्र होते. आता इतके कमी झाले, त्यातले 2-3च उरले. जे कमी होतं ते शुद्ध सोनं असतं. त्यामुळे 100 मित्र जोडण्यापेक्षा 1 मित्र असावा, पण आपल्याला चांगल्या रस्त्यानं चल म्हणणारा असावा. रात्री 12:30-1 वाजता फोन केला तर उभा राहतो तो मित्र आहे. वाईट मार्गापासून परत जागेवर आणतो तो आपला खरा मित्र आहे.
आपण जर चुकीचं पाऊल टाकलं तर सांगतो दोस्ता हा तुझा अपमान नाही माझा अपमान आहे, नीट वागायचंय आपल्याला, मोठं व्हायचंय, म्हातारं व्हायचंय आपल्याला इथं, असं सांगतो तो आपला खरा मित्र आहे. त्यामुळे हे नाती गोती सगळं असेल, कधी कधी जोडलेल्या नात्यांपेक्षा घरातलीच नाती जास्त त्रास देतात. जोडलेल्या नात्यांचं टेन्शन नसतं, ते येतात पण बसतात पण जातात पण आपली आत्या, आपला मेहुणा, आपली मेहुणी ती फुगून बसते हो. कधी आला एवढंच विचारायचं होतं, एवढं विचारलं नाही. तू घरातले तुला काय विचारायचं. प्रपंच दुःख देतो, मग सुख काय देतं महाराज विठोबा. बार कुमाय टाळी वाजवा बार कुमाय येऊ दे हात वर. बार कुमाय बार कुमाय बार कुमाय बार कुमाय बार कुमाय बार कुमाय आवाज आला, आवाज द्या ना. बार कुमाय बार कुमाय या बस. सर्वजण टाळी वाजवा. हा, खबर